जळगावच्या मुमराबाद रस्त्यावर असलेल्या एका फार्म हाऊसवर पोलिसांनी आज छापा टाकलेला आहे। या ठिकाणी बनावट कॉल सेंटर सुरू होतं आणि त्या कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आपण आता ज्या ठिकाणी हे कॉल सेंटर सुरू होतं त्या ठिकाणी आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा जो ताफा आहे यांच्या माध्यमातून ही चौकशी केली जाते आहे। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर या घटनेच्या अधिक तपासासाठी जे आहे फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। जवळपास हा जो आहे या ठिकाणी फार्म हाऊस आहे आणि या इमारतीमध्ये आपण दृश्यांमध्ये बघतायत ह्या इमारतीमध्येच हे बनावट कॉल सेंटर या ठिकाणी सुरू होतं। 4 ते 5 जण जे आहेत या कॉल सेंटरमध्ये काम करत होते आणि त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून जे आहे अनेक लोकांची जी आहे ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर आज पोलिसांनी जे आहे या ठिकाणी छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर या ठिकाणी आज पोलिसांनी कारवाई केली असून जवळपास कॉल सेंटर चालवत असलेले 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर दुसरीकडे ही जी इमारत आहे ही माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीची आहे आणि त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। एकंदरीतच जळगाव शहरातली आज मोठी कारवाई मानली जाते आहे आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून जवळपास हजारो लोकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। मात्र या कारवाईने जी आहे या ठिकाणी आज मोठी खळबळ उडाली असून ही जी इमारत आहे त्याचे मालक जे असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक झाल्यामुळे आता या कारवाईची राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन सुनील बोळेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।